मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करून ओबीसी प्रवर्गात समावेश केला गेला। त्याचप्रमाणे आता बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावून घ्यावे अशी जोरदार मागणी बंजारा समाज बांधवांनी केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे बंजारा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। याच धर्तीवर शासनाने बंजारा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा अशी त्यांची अपेक्षा आहे। आपल्या हक्कासाठी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत आणि सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहेत। आंदोलन हे बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी आहे, जे की थोड्या दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सरकारने केलंय आणि या आरक्षण देणाऱ्याला जे दिलंय त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचे धन्यवादही मानतो। त्याचप्रमाणे जसं हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण देण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचा बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात मोडतो। तेच मागणी आहे की आमच्या समाजालाही त्या प्रकारे आरक्षण हे सरकारने देण्यात यावे। आमची मागणी शासनाला हीच आहे, काही जगावेगळी आमची मागणी नाही, जे आमच्या हक्काचं आहे। एवढ्या दिवसापासून शासनाकडे बंजारा समाज जो पाठपुरावा करतोय की हैदराबादसह इतर राज्यामध्ये शेड्यूल ट्राइब्स मध्ये आमचा समाज येतो, त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट या आता शासनाने मराठा समाजाला लागू केलेला आहे, तर तसंच हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला सुद्धा लागू करावं। कारण की अखंड भारत देशामध्ये बंजारा समाजाची बोलीभाषा एक आहे, बंजारा समाजाची संस्कृती एक आहे, संपूर्ण बंजारा समाज पूर्ण भारत देशामध्ये एक आहे। तर मग सगळा समाज एक असताना प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये समाज का असावा? तर ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये समाज आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हैदराबाद गॅजेटियर लागू करून त्याप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाच्या युवकांच्या विद्यार्थ्यांचा जे काही शैक्षणिक आरक्षण असेल, जे नोकरीमध्ये मिळणार आरक्षण असेल, त्या आरक्षणाचा लाभ या युवकांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे। माझं नाव सुमित अरविंद पवार। एनडीबी न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।